अशी मस्त झणझणीत आपली मटकीच्या डाळीची आमटी तयार झालेली आहे। खायला खूप छान लागते। तुम्ही हे भाताबरोबर, भाकरीबरोबर किंवा पोळीबरोबर सुद्धा खाऊ शकता। तुम्ही सुद्धा करून बघा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। नमस्कार। तर आज आपण बनवणार आहोत मटकीच्या डाळीची आमटी। तर त्यासाठी मी इथं पाऊण वाटी मटकीची डाळ घेतलेली आहे। 1 वाटीला थोडी कमी। तुम्हाला हे किराणा दुकानात सहज भेटू शकते। मटकीची डाळ अशा प्रकारे राहते आणि चवीला खूप छान लागते मटकीची डाळीची आमटी। मटकीचे प्रकार आपण बरेच बनवतो। मटकीची रस्सा भाजी, मटकीची काळ्या मसाल्याची भाजी किंवा मटकीची उसळ। कोणी पाहुणे आले तर जेवणासाठी सुद्धा तुम्ही हे मटकीची उसळ किंवा भाजी बनवता। खूप फेमस आहे मटकी। तुम्ही घरी जेवणासाठी काही भाजीला नसेल तर घरामध्ये मटकी असलेली ते भिजवून त्याची सुद्धा मटकीची भाजी पटकन बनवू शकता। तर आता आपल्याला हे डाळ शिजवून घ्यायची आहे। अगोदर कुकरमध्ये याला 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आहे। लगेचच शिजल्या जाते मटकीची डाळ। तर मी कुकरमध्ये मटकीची डाळ घातलेली आहे। तर आता आपल्याला हे 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे मटकीची डाळ। यावर पावडर किंवा धूळ राहते त्यामुळे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे 2 पाण्याने डाळ। पाण्याने मटकीची डाळ धुवून घेतलेली आहे। आपल्याला 1.5 वाटी पाणी घालायचं आहे यामध्ये। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा। 1.5 वाटी पाणी घातलेलं आहे मी। आता आपल्याला झाकण लावण्याच्या 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। ते एक लोखंडी तवा ठेवलेला आहे। तर तव्यावर आपल्याला मी 2 मीडियम साईजचे कांदे कापून घेतलेले आहेत। कांदा भाजून घ्यायचा आहे आपल्याला। कांदा व्यवस्थित आपल्याला थोडासा असा काळसर कलरचा होईपर्यंत कांदा भाजायचा आहे। यावर थोडंसं आपल्याला तेल घालायचं आहे। तीन ते 4 मिनिट आपल्याला हे कांदा व्यवस्थित भाजायचा आहे काळा होईपर्यंत। अशा प्रकारे मी कांदा भाजून घेतलेला आहे। तुम्ही बघू शकता 4 ते 5 मिनिट मी हे कांदा भाजून घेतलेला आहे। असा काळा झालेला आहे कांदा। तर आता एका डिशमध्ये काढून घेऊया। आता याच तव्यावर आपल्याला खोबरं सुद्धा भाजून घ्यायचं आहे। खोबरं सुद्धा थोडंसं लालसर होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे। खोबरं सुद्धा आपलं व्यवस्थित भाजलेलं आहे। तर खोबरं सुद्धा आता आपण कांदा काढलेल्या प्लेटमध्ये काढून घेऊया। आता मी थोडासा इथं लसूण घेतलेला आहे, 3 हिरव्या मिरच्या आणि अर्धा इंच आलं घेतलेलं आहे। तर हे सुद्धा थोडंसं आपल्याला भाजून काढून घ्यायचं आहे। लसूण, मिरची आणि आलं सुद्धा थोडंसं भाजून घेतलेलं आहे मी। तर त्या डिशमध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे। आता आपल्याला हे थोडंसं थंड करायचं आहे। नंतर मिक्सरमधून हा मसाला काढायचा आहे आपल्याला। इथे एक मी छोटं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। तर आपला मसाला सुद्धा व्यवस्थित थंड झालेला आहे। तर यामध्ये घालून घ्यायचा आहे मसाला आपल्याला मिक्सरच्या भांड्यात। त्यानंतर थोडीशी कोथिंबीर घालायची आपल्याला यामध्ये। आता आपल्याला हे व्यवस्थित बारीक करून घ्यायचा आहे मसाला। अशा प्रकारे मी मसाला काढून घेतलेला आहे। यामध्ये 2 ते 3 चमचे पाणी घातलेलं होतं मी। असा बारीक मसाला झालेला आहे आपला। 2 शिट्ट्यामध्येच व्यवस्थित आपली डाळ शिजलेली आहे। मस्त शिजलेली आहे डाळ आपली। ही डाळ लवकर शिजते। 2च शिट्ट्यामध्ये व्यवस्थित डाळ शिजलेली आहे। तर आता आपण याची आमटी करायला घेऊया। आमटी बनवण्यासाठी मी इथे एक कढई ठेवलेली आहे। यामध्ये घालायचं आपल्याला 2 ते 3 चमचे तेल। तेल तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। आता यामध्ये थोडीशी आपल्याला मोहरी घालायची आहे।
मोहरी आपल्याला व्यवस्थित फुलू द्यायची आहे. मोहरी आपली व्यवस्थित तडतडलेली आहे. तर यामध्ये घालायचा आपल्याला आता बनवून घेतलेला मसाला. मसाला आपल्याला आता 2 ते 3 मिनिट व्यवस्थित फ्राय करायचा आहे. 2 ते 3 मिनिट मी मसाला फ्राय करून घेतलेला आहे. व्यवस्थित परतून झालेला आहे मसाला आपला. आता यामध्ये काही आपल्याला सुके मसाले घालायचे आहेत. चिमूटभर हळद घालायची आपल्याला, जास्त हळद नाही घालायची. त्यानंतर 1 चमचा धना पावडर घालायची आपल्याला. 1 चमचा बेडगी लाल मिरची पावडर, यानं कलर खूप छान येतो. त्यानंतर अर्धा चमचा मी घरचा साठवणीचा काळा मसाला घेतलेला आहे. काही मसालेसुद्धा आपल्याला खालच्या मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत. हे सुद्धा आपल्याला 1 मिनिटभर खालच्या मसाल्यामध्ये हे मसाले फ्राय करून घ्यायचे आहेत. व्यवस्थित आपला मसाला परतून झालेला आहे. आता मस्त याचा सुगंध येत आहे मसाल्याचा. आता यामध्ये घालायची आपल्याला शिजवून घेतलेली मटकीची डाळ. यामध्ये घालायचे आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे. मिक्सरमध्ये थोडासा मसाला राहिलेला होता, त्यामध्ये थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे मी. आपल्याला आणखीन पाणी घालायचं आहे यामध्ये. त्यामध्ये आपल्याला आणखीन 1 ग्लास पाणी घालायचं आहे. तुमच्या आवडीप्रमाणे थोडीशी दाटसर किंवा पातळ बनवू शकता. मी एवढंच पाणी घालणार आहे. आता यामध्ये घालायचं आपल्याला आता चवीपुरतं मीठ. व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. आता आपल्याला ही आमटी 3 ते 4 मिनिट व्यवस्थित मीडियम गॅसवर शिजवून घ्यायची आहे. 3 ते 4 मिनिट मी ही आमटी शिजवून घेतलेली आहे. कलरसुद्धा असा मस्त आलेला आहे आणि सुगंधसुद्धा खूप छान येत आहे. आपली तयार झालेली आहे मटकीच्या डाळीची आमटी. अशी मस्त झालेली आहे आपली मटकीच्या डाळीची आमटी. मी ही 3 ते 4 मिनिट शिजवून घेतलेली आहे. याचा सुगंधसुद्धा खूप छान येत आहे. चवीलासुद्धा खूप छान लागते. तुम्हीसुद्धा करून बघा. तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंटद्वारे कळवा. माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील. भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.